श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बहुतेक जणांना आता दत्त जयंतीनिमित्त आपण सगळेच जण जवळपास गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत, पण बहुतेक जणांना काही अडचणी अडथळ्यांमुळे हे गुरुचरित्र पारायण करणं किंवा त्याच्या नियम अटी पाळणं हे शक्य नाही। त्यामुळे ते गुरुचरित्र पारायणाला बसू शकत नाही। तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं हे शक्य नाही त्यांनी श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे करू शकता। याला काही जास्त नियम अटी नाही आहेत, जे आपल्याला पाळल्या जातील असेच काही थोड्याफार नियम अटी आहेत, तर त्या आपण नक्कीच करू शकतो। आपण जर हे अगदी मनापासून आणि आपल्या श्रद्धेने केलं ना, तर आपल्याला गुरुचरित्र पारायण इतकंच याचं फळ मिळू शकतं। त्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं हे शक्य नाही आहे त्यांनी श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करावं असं मी त्यांना सजेस्ट करेन। तर त्याचे नियम अटी पण देखील काही अवघड नाही आहेत। हे बघा, काही जणांना काहींचं बाळ लहान आहे किंवा काही जण जास्त वेळ बसू शकत नाही पारायणाला, किंवा काही खाली झोपू शकत नाही, खाली बसू शकत नाही, त्यामुळे ते पारायण करू शकत नाही। पण हे याच्यावरच उपाय म्हणून हे श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आहे। तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण ते करू शकत नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करावं। त्याचे नियम अटी जास्त काही नाही। आपल्याला अगदी छोटं पुस्तक हे मिळतं संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाचं, ते आपल्याला एका दिवसात वाचायचं असतं। सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कुठल्याही वेळेत ते वाचू शकता। फक्त आपल्याला दुपारची 12 ते 12:30ची वेळ आपल्याला ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील वाचायचं नाही आहे। ती वेळ टाळून आपण सकाळ दुपार संध्याकाळ हे कधीही वाचू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला हे या पारायणाचे तुम्ही 7, 11, 21 असे तुम्हाला जेवढे जमतील तितके पारायण करू शकता। फक्त ते पारायण करताना तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे। तर संकल्प कसा करावा यावर देखील माझा व्हिडिओ आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्याबद्दल व्हिडिओ बघू शकता की संकल्प कसा करावा याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती आणि करून दाखवलेलं आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे, मग या पारायणाला सुरुवात करायची आहे। फक्त संकल्प करताना आपण काय चूक करतो की मी समजा 11 आपल्याला पारायण करायचे आहे, तर मी 11 पारायण हे अखंडपणे करेल। तर हा अखंड शब्द आपल्याला वापरायचा नाही, कारण काय होतं ना, मध्येच महिलांचा मासिक धर्म येतो काही वेळेस, किंवा नकळत आपल्याला सुतक येतं। आता ते तर आपल्या हातात नाही आहे। अखंड असं म्हटलं ना की मग तो संकल्प मोडला जातो आणि त्याचे दोष देखील आपल्याला लागतात। त्यामुळे आपल्याला अखंड हा शब्द टाळायचा आहे। संकल्प करताना आपल्याला फक्त एवढं म्हणायचं आहे, आपल्याला 11 पारायण करायचे असेल तर मी दत्त जयंतीनिमित्त संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे 11 पारायण करेन, एवढं आपल्याला म्हणायचं आहे। काही वेळेस आपण काय म्हणतो, अखंडपणे करेल, तर ते आपल्या अखंडपणे होत नाही आणि मग त्याचे दोष आपल्याला लागतात। त्यामुळे आपल्याला संकल्प करताना अखंड हा शब्द टाळायचा आहे। त्यानंतर सगळ्यात त्याचे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायणाचे काही नियम अटी पण जास्त नाही आहेत। हे बघा, तो संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याला अगदी छोटंसं पुस्तक येतं आणि त्यामध्ये फक्त 7 अध्याय असतात आणि ते 7 अध्याय देखील काही जास्त मोठे नसतात, ते छोटेच आहेत। त्यामुळे आपल्याला ते एका बैठकीत करणं गरजेचं आहे। त्याला जास्त काही नाही, अर्धा ते पाऊण तास लागतो आणि तेवढं तर आपण बसूच शकतो। त्यामुळे आपल्याला ते एका बैठकीतच करायचे आहेत। भले तुम्ही ते कुठल्याही वेळेत करा, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळेत केलं तरी चालते। त्याचप्रमाणे आपण जितके दिवस त्याचं पारायण करणार आहोत तितक्या दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये हा मांसाहार टाळायचा आहे। हे बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे गुरुचरित्र इतकंच पवित्र आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं देखील पावित्र्य आपल्या घरामध्ये राखायचं आहे। म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये जितके पण आपण 7, 11, 21 जितके दिवस याचा पाठ करणार आहोत, याचे पारायण करणार आहोत, तितक्या दिवस आपल्याला मांसाहार आपल्या घरामध्ये टाळायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। जितके दिवस आपण करणार आहोत पारायण तितके दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे।
कांदा लसूण असं काही नाही, कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे पलंगावर तुम्ही झोपू शकता, बसू शकता, त्याला अशी काही नियमट नाही. त्याचप्रमाणे आपण खाण्यातही कडधान्य देखील खाऊ शकता, की कांदा लसूणही खाऊ शकता. खाण्यामध्ये सुद्धा याचे काही असे नियम अटी नाही आहेत. त्यामुळे आपल्याला अगदी सरळ साधा आणि सोपा पण गुरुचरित्र पारायण इतकंच फळ देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण हे करणं शक्य नसेल तर मी म्हणेल की तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण हे नक्की करून बघा. तुम्हाला गुरुचरित्र पारायण जर करणं शक्य नसेल तर तुम्ही हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करून बघा. तुम्हाला हे पारायण देखील गुरुचरित्र पारायण इतकंच फळ देऊन जाईल. हे बघा, पुस्तकामध्ये देखील असं लिहिलेलं आहे की जो कोणी याचे 11 पाठ करतो त्याची मनोकामना अगदी मनापासून करतो, त्याची मनोकामना ही पूर्ण होते म्हणजे होतेच. त्यामुळे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही 7, 11, 21 याचे पाठ नक्की करा. त्याला काही जास्त नियम अटी नाही आहेत किंवा आपला जास्त काही वेळ जाणार आहे असं काही नाही. हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही जवळच्या स्टोअरमध्ये किंवा तुमच्या स्वामी केंद्रामध्ये मिळून जाईल. पारायण चालू असताना आपल्या घरामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायणास एवढंच शिंपडत राहायचं आहे. दिवसातून 3-4 वेळेस कोणी आलं, आपल्या घरातले जरी आले गेले कुठे तरी पण आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे ते आल्यानंतर. त्याचप्रमाणे आपल्याला या गुरुचरित्र पारायणासारखंच या पारायणातही हे परअन्न बंद करायचं आहे. परअन्न वर्ज्य आहे. दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपल्याला खायचं नाही आहे, घ्यायचं नाही आहे. जर खूपच वेळ आली तर आपण हॉटेलमधून आणून ते पण विकत घेऊन आपल्याला अन्न खायचं आहे, तसं खायचं नाही आहे जर वेळ आलीच तर. नाहीतर आपल्याला आपल्या घरातलंच अन्न खायचं आहे, दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. तर असे काही छोटे मोठे नियम आणि अटी या पारायणाचे आहेत जे आपल्याला पाळणं अगदी सहज सोपं आहे कोणाला पण. म्हणून जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं जमत नसेल तर तुम्ही नक्की श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे करून बघा. तुम्हाला देखील मनापासून केलं आणि अगदी श्रद्धेने केलं तर याचे अनुभव देखील नक्की येतील. त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोटचं स्वामी समाधी मंदिराचं दर्शन रोज घेण्याची इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 9:30 वाजता प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान महापूजा दर्शन हे टाकत असते. त्यानंतर लगेचच आपला स्वामींचा संदेश जो आपल्या दुःखाच्या अंधकारातून आपल्याला एक आशेचा किरण देऊन जाईल असा स्वामींचा संदेश देखील आपल्याला याच यूट्यूब चॅनलवर 9:30ला पोस्ट करत असते. तो जर बघण्याची तुमची इच्छा असेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला भेट द्या. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी आणि दत्तकुमार यांच्या चरणी रुजू करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.